ओके. सो गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमधला नेक्स्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे. पॉईंट आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, डायरेक्ट मी एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे हे समजण्यासाठी. सो बघा, मी एक्झाम्पल कोणत्या प्रोसेसनं इथं सॉल्व्ह करतो. फक्त काय होईल बघा याच्यामध्ये, आता व्हॅल्यूज वगैरे चेंज होतील. सो एक्झरसाइज 1.2 आहे. मी म्हटलं होतं की 1.2 मधले जे पॉईंट्स आहे आपण ते शेवटी घेणार आहेत. सो त्यात आता 1.2 म्हणजेच आपली आता ह्या चॅप्टरची ही लास्ट एक्झरसाइज आहे किंवा लास्ट पॉईंट म्हटलं तर चालेल, कारण याच्यामध्ये 2-3 पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर हे चॅप्टर आपलं कम्प्लिटली एंड होऊन जाईल. ओके. सो स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो एक्झरसाइज 1.2 मध्ये हा क्वेश्चन आहे. एक्झरसाइज 1.2. ठीक आहे. यामधला क्वेश्चन नंबर आहे 1. पहिलाच क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे. मी प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो काय कसं आपण याला सॉल्व्ह करणार आहे. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर हा क्वेश्चन आहे. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्या याच्यामधलं -8 - 6i. -8 - 6i हे पहिलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. बघा आता प्रोसिजर मी याला सॉल्व्ह कसं करणार आहे. ज्या कॉम्प्लेक्स नंबरचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे ना, त्याला डायरेक्ट रूटमध्ये लिहा. आन्सर चालू केला मी. सो -8 - 6i. सपोज याचं स्क्वेअर रूट आहे a+ib. म्हणजेच मला काय करायचं, हे सॉल्व करून a आणि b या दोघांचे व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायच्या. सो वी गेट द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ह्या नंबरचा मला स्क्वेअर रूट्स म्हणून मी याला स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं आणि त्याची व्हॅल्यू मी इक्वेट केली a+ib बरोबर. ठीक आहे. सो काय करायचं आता मग इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. ठीक आहे. सो स्क्वेअर केल्यावरती हा नंबर काय होईल, -8 - 6i. स्क्वेअर रूट निघून गेलं आणि इथं काय होईल a+ib ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला -8 - 6i ॲज इट इज राहील. आता याला मला सॉल्व्ह करायचं आहे. बघा a+ib ब्रॅकेट स्क्वेअरला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल इथं, a+b ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला a² + 2ab बरोबर +b². बीचा स्क्वेअर आणि आयचा स्क्वेअर i². हे झालं बघा a² + 2abi + b². i² ची व्हॅल्यू किती, -1. सो वी गेट हिअर a² + 2abi. हे प्लस मायनस काय झाला, -b². म्हणजेच माझा -8 - 6i याची व्हॅल्यू काय येते बघा, a² - b². यांना मी सोबत लिहिलं. ठीक आहे. ब्रॅकेट पण टाकतो वाटलं सर. आणि +2abi. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचे सुरुवातीचे लेक्चर आठवतात का, ज्याच्यामध्ये आपण काय करायचो, रिअल नंबर सोबत लिहायचो आणि इमॅजिनरी नंबर सोबत लिहायचो. सो a² आणि -b² हे दोघं रिअल नंबर होते, त्यांना मी सोबत लिहिलं आणि इमॅजिनरी नंबरला मी काय केलं, इथं लिहिलं. ठीक आहे. सो काय लिहिणार मग, खाली स्टेटमेंट काय येईल मग, बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सांगा काय होईल बघा, इकडं रिअल नंबर आहे लेफ्ट साईडला -8 आणि ह्या बाजूला रिअल नंबर काय आहे, a² - b². करेक्ट. इमॅजिनरी नंबर किती बघा, इकडं -6i. करेक्ट. आणि ह्या बाजूला किती इमॅजिनरी नंबर, राईट हँड साईडला 2ab. ओके. इथून मी काय करतो, b ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. 6i ना काय लिहू, फक्त कोएफिशियंट लिहायचं आपल्याला बरोबर. हां. ओके. सो इथून मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बघा, b ची. ठीक आहे ना. सो काय करा, त्यासाठी b ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे इक्वेशन माझं a मध्ये तयार होईल, यासाठी करायचा. ह्या 2a ला लेफ्ट साईडला पाठवा. इथं ऑलरेडी -6 आहे, 2a इकडं मल्टिप्लाय, इकडून काय होईल, डिवाइड बरोबर. ओके. मग सांगा इथं काय होईल बघा, इथं 2 ने डिवाइड होईल 6 ला. सो 2 3 जा 6. मग b ची व्हॅल्यू किती झाली, -वरती 3 राहिला आणि खाली काय राहिला, a. आता ही b ची व्हॅल्यू -3 आपण मी इकडं पुट करणार आहे, इथं b² जागेवरती. सो इथं -8 =
ए स्क्वेअर ॲज इट इज मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट करायची आता -3/a आणि इथं बीचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर होईल. समजलं काय केलं आहे इथली जी बीची माझी व्हॅल्यू होती ना ओके ती मी काय केली माझ्या ह्या इक्वेशनमध्ये पुट केली. प्रत्येक प्रॉब्लेमला आपण ह्याच प्रोसिजर रिपीट करणार आहेत. ओके ही जी बीची व्हॅल्यू होती ती मी ह्या बीच्या जागेवरती पुट केलेली आहे इथं. ओके म्हणून इथं -8 ॲज इट इज आला. इथं ए स्क्वेअर मायनस इथं बीच्या जागेवरती पुट केला मी -3/a. ओके हां आता मग याला मी सिम्प्लिफाय करतोय. सो -8 इज इक्वल टू हा होईल ए स्क्वेअर मायनस -3 मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस असतो. 3चा स्क्वेअर झाला 9 आणि एचा स्क्वेअर काय होईल ए स्क्वेअर. डिनॉमिनेटरला जो ए स्क्वेअर आहे ना ते ए स्क्वेअरने थ्रूआउट मल्टिप्लाय करा. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल. -8ला मल्टिप्लाय झालं काय झालं तो -8a स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू ए स्क्वेअरला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय झालं काय होईल तो a⁴ मायनस ह्या टर्मला जर मी ए स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरचा ए स्क्वेअर आणि ज्या ए स्क्वेअरने मी मल्टिप्लाय केलं तो ए स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे किती राहिला 9. ओके a⁴ मी ह्याच बाजूला ठेवलं. -8a स्क्वेअरला मी काय करतो इकडं राईट साईडला घेऊन होतो. इकडं हा मायनस इकडे येऊन काय होईल तो प्लस. सो +8a स्क्वेअर बरोबर -9. आता ह्या बाजूला तो 0 ॲक्च्युअलमध्ये इथं म्हणजे मी काय केलं -8a स्क्वेअर इकडे आणलेला आहे राईट साईडला. आता फक्त इक्वेशन काय करा हे मला इक्वेशन जे आहे ना ते प्रॉपर लिहायचं म्हणजे कसं राईट साईडला 0 आला पाहिजे. सो a⁴ + 8a स्क्वेअर -9 इज इक्वल टू काय झाला हा 0 झाला बरोबर आहे. मला याचं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं. सो मी काय करतो लेट आपण काय करू की ए स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना ए स्क्वेअर याला मी एक्स कन्सिडर करतो. काय केलं समजलं आहे इथं जो ए स्क्वेअर असणार आहे त्या ए स्क्वेअरच्या जागेवरती मी एक्स पुट करतो. आता म्हणजे काय होईल आपलं इक्वेशन क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये तयार होईल. सो इक्वेशन काय होईल मग ए स्क्वेअरच्या जागेवरती मला एक्स पुट करायचं आहे. वाटलंच आपण आणखीन एक स्टेप वाढू. ओके याच्या पुढची स्टेप काय होईल एचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर a⁴ ला आपण कसं लिहू शकतो समजतंय ना का खाली लिहू इथं लिहू थांबा आपण मी काय करतो इथं आणखीन एक स्टेप वाढवतो. म्हणजे काय होईल एचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर झाला प्लस इथं 8a स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0 बरोबर ना. इथं स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. आता मी इथं कन्सिडर करतो लेट ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. ए स्क्वेअरची व्हॅल्यू मला काय पुट करायची आता इथं एक्स पुट करायची आहे. ओके ए स्क्वेअरच्या जागेवरती एक्स पुट करा. हे समजलं ना एचा स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच काय होत असतो तो a⁴ बरोबर ना. इथं 2चं मल्टिप्लिकेशन होईल. सो हे झालं आता आपलं इथं होईल आपला आता ए स्क्वेअरच्या जागेवरती एक्स. सो तो झाला x² + 8 ए स्क्वेअर जागेवरती x -9 इज इक्वल टू 0 बरोबर. सो क्वाड्रेटिक इक्वेशन इथं तयार होतं आहे. मग आता ह्या x² -9ला जर मी मल्टिप्लाय केलं म्हणजे x² कोइफिशियंट 1 आहे. मला 2 नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 9 येतं आहे. 1 इथं कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे ना. 1 × -9 आणि त्यांची ॲडिशन 8 येते आहे. सांगा 2 नंबर कोणते आहेत मल्टिप्लिकेशन -9 ॲडिशन +8. -1 मुलांनो. ओके 9 - 1 8 दोघांचं मल्टिप्लिकेशन -9. ओके सो आपले फॅक्टर्स काय झाले पहिला झाला बघा x + 9 आणि दुसरा फॅक्टर काय होतोय आपला x - 1 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. म्हणजेच काय होईल x + 9 इज इक्वल टू 0 और x - 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू एक तर -9 होईल किंवा माझी एक्सची व्हॅल्यू किती झाली +1. बट आपण एक्स कोणाच्या जागेवरती पुट केलेला आहे ए स्क्वेअरच्या जागेवरती. म्हणून मी इथे लिहितो a² इज इक्वल टू -9 और a स्क्वेअर इज इक्वल टू +1. याच्यामधली एक व्हॅल्यू आपली आता इनव्हॅलिड आहे. ए कोण आहे याच्यामध्ये हे बघा मी जो कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला ना तो a + ib कन्सिडर केला आणि ए कोण आहे आपला ए इज अ रिअल नंबर. हा इमॅजिनरी नंबर नाही आहे. बट ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय तर सॉल्व करताना काय झालं आहे एक व्हॅल्यू माझी a² -9 आली बरोबर. कोणताही स्क्वेअर समजा जर निगेटिव्ह येत असेल ना तर तो रिअल नंबर नसतो. म्हणजे तो कोणता नंबर होईल तर इमॅजिनरी नंबर होईल. बट आपण a² वरती काय म्हणजे ए आपण काय कन्सिडर केलेला आहे इट्स अ रिअल नंबर. बी आपला इमॅजिनरी नंबर आहे बट ए आपला रिअल नंबर आहे ना. सो दॅट्स वाय वी कॅन राईट a² इज इक्वल टू -9
इज नॉट रियल. ठीक आहे ना, हे रियल नाही आहे. किंवा डायरेक्ट याला असं लिहायचं, हे लिहिण्याऐवजी ए स्क्वेअर इज इक्वल टू -9 इज इनव्हॅलिड. ओके, कारण तो रियल नंबर आहे. सो रिझन लिहायची पण गरज नाही, वरती आपण ते ऑलरेडी मेन्शन केलेलंच आहे. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू -9 इज इनव्हॅलिड किंवा डज नॉट एक्झिस्ट, रियल नंबर नाही तो. म्हणजे मग आपली ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली, ए स्क्वेअर झाला आपला +1. हे माझा आन्सर आहे. ओके, ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. ए स्क्वेअर लक्षात ठेवा, रियल नंबरचा स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो, म्हणून ते इनव्हॅलिड झालं. मग हे आलं माझं ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे एच्या माझ्या 2 व्हॅल्यूज येतील +or-1. जर माझ्या 2 व्हॅल्यू आल्या तर बीच्या पण 2 व्हॅल्यूज येतील. बरोबर आहे का? हे बघा, बीची व्हॅल्यू काय आहे इथं, हिअर इज अ बी. याला मी बॉक्स करतो. इथं बी होता आपला -3/a. इट्स अ बी. बरोबर. सो बघा आता कसं सॉल्व करायचं याला. इफ आपल्याला अजून रूट काढायचा आहे, a+ib फॉर्ममध्ये लिहायचं ना त्याला आपल्याला. सो यू कॅन राईट हिअर इफ a इज इक्वल टू +1 तर b किती होईल. हां, बी काय आहेत बघा, ते इक्वेशन पूर्ण दाखवतो. -3/a. बरोबर ना. सो b इज इक्वल टू -3/a. a ची व्हॅल्यू किती 1, म्हणजे b किती झाला -3. जर a +1 असेल तर b -3. आणि नेक्स्ट इफ a जर -1 घेतला तर b काय होईल -3/-1. -3 म्हणजे -3/-1. मायनस मायनस कॅन्सल काय झाला हा +3. बरोबर. देअरफॉर आता स्क्वेअर रूट क्वेश्चन काय होता आपला, -8 - 6i इज इक्वल टू a+ib होता. बरोबर. समजा आता अगोदर एच्या ह्या प्लस व्हॅल्यू घ्या, म्हणजे एची व्हॅल्यू प्लस घेतली तुम्ही, म्हणजे काय होईल ते, हे बघा इथं. बरं, मी इथंच लिहितो पुन्हा. -8 - 6 आहे, आपण a+ib कन्सिडर केलेला आहे ना. हां, मग एची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली तर बीची व्हॅल्यू काय पुट करायची मला -3 आणि हा i. ओके. और सेकंड अजून काय येईल इथं, व्यवस्थित बघा, पहिलाच प्रॉब्लेम म्हणून आपल्याला टाईम लागतोय. -8 - 6i इज इक्वल टू परत. आता जर मी एची व्हॅल्यू जर -1 घेतली तर बीची व्हॅल्यू किती रे +3 आहे. सो +3i. बरोबर. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे, म्हणजे दोन्ही स्क्वेअर रूट पॉसिबल आहे. यांना एकत्र कसं लिहायचं बघा. देअरफॉर -8 - 6i इज इक्वल टू, इथे लिहायचं +or- आणि जी पहिली व्हॅल्यू आपण घेतलेली ना +1 ती व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहायची, म्हणजे 1 - 3i. मग ज्यावेळेस प्लस होईल त्यावेळेस दोन्हीचे साईन ॲज इट इज राहतील, म्हणजे मला पहिला आन्सर भेटेल. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करणार, हे प्लस आणि मायनस आहे ना, वरती प्लस होता आणि खाली काय आहे मायनस आहे. जर तुम्ही मायनसनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 1 - होईल आणि मायनस हा प्लस होईल, म्हणजे मला सेकंड आन्सर भेटेल. सो एवढं सगळं लिहू सर, फक्त तुम्ही एवढं जरी लिहिलं शेवटी, स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6i इज इक्वल टू +or-1 - 3i. सो वी गेट दिस इज द फायनल आन्सर. 3 किंवा 4 मार्काचा क्वेश्चन असतो हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करणे. समजलं काय करायचं आहे, बघून घ्या एकदा. सगळ्यात अगोदर ज्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे त्याला a+ib फॉर्ममध्ये लिहायचं. सगळ्याला हीच प्रोसेस रिपीट होणार आहे बघा. मग स्क्वेअर करा है ना, मग बाय इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, रियल नंबर सेपरेट करा, इमेजरी नंबर सेपरेट करा, बीची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला एक कोऑर्डिनेट इक्वेशन म्हणजे भेटणार आहे. ए स्क्वेअर जागेवरती परत मला एक्स पुट करायचा आहे, त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत, फॅक्टर्स पाडल्यावरती मला व्हॅल्यूज भेटतील. ठीक आहे. आणि त्या व्हॅल्यूजवरून मला बी फाइंड आउट करायचा आणि फायनली स्क्वेअर रूट. ओके, समजलंय. सिंपल आहे बघा, जास्त डिफिकल्ट नाही इथे. आता आपण लगेच सेकंड प्रॉब्लेम घेऊया. समजलं का रे काय करतोय आपण प्रोसेस. येस सर. बघा आता आपण लगेच सेकंड एक्झाम्पल घेतो. प्रोसेस रिपीट होणार आहे. 7 + 24i. ओके, आता हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. 7 + 24i. ज्या नंबरचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं त्याला डायरेक्ट स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं. 7 + 24i याला मी कन्सिडर काय करणार a+ib. तुम्हाला आता ते रिपीट होणाऱ्या स्टेप्स दिसतील बघा. सो नेक्स्ट स्टेप मी काय लिहिणार इथं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. स्क्वेअर केल्यावरती काय होईल, इथं स्क्वेअर निघून गेलं, इथं राहिला 7 + 24i आणि इथं काय होईल a+ib ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे.
लेफ्ट हँड साईड ॲज इट इज 7 + 24i इज इक्वल टू याचा स्क्वेअर काय होईल a² + 2abi प्लस b² आयचा स्क्वेअर i² इट इज इक्वल टू a² + 2abi प्लस b² आणि i² ची व्हॅल्यू किती असते -1. सो हे झालं बघा a² + 2abi हे प्लस और मायनस म्हणजे इथं प्लस आणि इथं मायनस मल्टिप्लिकेशन हे झालं मायनस बरोबर b². ही व्हॅल्यू कोणाची आली 7 + 24i. आता लिहायचं फक्त कसं रिअल नंबरला सोबत लिहा आणि इमॅजिनरी नंबरला सोबत लिहा. लेफ्ट हँड साईडला रिअल नंबर आहे आपला 7, इमॅजिनरी नंबर आहे 24. इकडं होईल a² - b² ब्रॅकेट टाकला आणि इकडं 2abi. तुम्हाला समजलं असेल बघा सगळ्या स्टेप्स रिपीट झाल्या बरोबर. फक्त नंबर चेंज होता त्याच्यामध्ये बाकी स्टेप्स रिपीट आहे. सो वी कॅन राईट हिअर बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके इथं लेफ्ट हँड साईडला 7 आहे रिअल नंबर, राईट हँड साईडला रिअल नंबर काय आहे a² - b². आता इमॅजिनरी नंबर इकडे इमॅजिनरी नंबर काय बघा इमॅजिनरी नंबर आहे लेफ्ट हँड साईडला 24, राईट हँड साईडला इमॅजिनरी नंबर काय आहे 2ab. इथून मला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बीची बरोबर. 2a ला काय करायचं मग आपल्याला लेफ्ट साईडला पाठवायचं. इकडे जो डिवाइड होईल 2a इज इक्वल टू b. हां 2 ने डिवाइड केल्यावर किती होईल रे 2 12 24 बरोबर. म्हणजे माझी बीची व्हॅल्यू किती येते वरती राहतोय 12 आणि खाली किती राहतोय a 12/a बरोबर. आता ही b इज इक्वल टू 12/a हे जे माझं आन्सर आलं आहे हे मला परत फायनली यूज करायचं आहे. पण आत्ता मला ते पुट करायचं ह्या बीमध्ये इथं पुट करायचं आहे. ठीक आहे म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन काय तयार होईल बघा. लेफ्ट हँड साईडला 7 इज इक्वल टू इथं a² मायनस हां बीची व्हॅल्यू काय पुट करणार आहे मी 12/a ब्रॅकेट स्क्वेअर. सो 7 इज इक्वल टू a² मायनस 12चा स्क्वेअर किती 144 डिवायडेड बाय a चा स्क्वेअर a². पुन्हा सेम स्टेप रिपीट a² नी मल्टिप्लाय करायचं आहे सगळ्याला. मग 7 ला a² नी मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल 7a² इज इक्वल टू a² ला मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल a चा पॉवर 4 मायनस इथं a² नी मल्टिप्लाय केल्यावरती a² कॅन्सल झाला राहिला 144. आता 7a² ला परत कुठं घ्या राईट हँड साईडला मग a⁴. 7a² तिकडं प्लस आहे इकडं मायनस होईल बरोबर. ओके -144. ओके यालाच मी आता प्रॉपर फॉर्ममध्ये लिहितो म्हणजे काय होईल हे a⁴ मायनस 7a² मायनस 144 इज इक्वल टू 0 और वी कॅन राईट इट ॲज a चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7a² मायनस 144 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता आपण पुन्हा पुट काय करायचं इथं a² च्या जागेवरती x पुट करायचं आहे. ठीक आहे a² च्या जागेवरती काय पुट करायचं आहे x. सो देअरफॉर इथं काय होईल a² जागेवरती मी x पुट केला सो झाला x² मायनस इथं आला 7 हां a² जागेवरती काय पुट करतोय मी x पुट करतोय मायनस 144 इज इक्वल टू 0. आपल्याला पुन्हा क्वाड्रेटिक इक्वेशन इथं भेटलं. जर इथं क्वाड्रेटिक इक्वेशन जर भेटत असेल तर मला याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. इथं x² चा कोइफिशियंट 1 आहे 1 × -144 किती -144. सो दोन नंबर मला असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -144 आहे ज्यांची ॲडिशन -7 आहे. त्यासाठी तुम्हाला -144 येतो म्हणून तुम्हाला -16 + 9 करेक्ट 16 -16 येईल आणि +9 येईल कारण इथं -7 आलाय ना. सो मोठ्या नंबरला आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल बरोबर ना. 16 9चा किती असतो 144 मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन आपलं काय झालं मायनस झालं. -16 + 9 किती झाला हा -7 झाला बरोबर आहे. म्हणजे माझे फॅक्टर्स काय झाले बघा x -16 आला पहिल्या ब्रॅकेटमध्ये -16 आणि दुसरा काय आला x + 9 इज इक्वल टू 0. याचा मिनिंग काय असतो मग x² सॉरी स्क्वेअर आला इथं माझ्याकडून. याचा मिनिंग x -16 इज इक्वल टू 0 किंवा x + 9 इज इक्वल टू 0 बरोबर. म्हणजे इथं x ची माझी एक व्हॅल्यू झाली 16 किंवा इथं माझी x ची व्हॅल्यू काय होणार आहे 9 तिकडे गेल्यावरती -9. बट x कोणाच जागेवर पुट केला रे आपण a². मग मी इथं लिहू का x च्या जागेवरती a². सो देअरफॉर a² इज इक्वल टू 16 और
ए स्क्वेअर इज इक्वल टू किती इथं -9. परत बघा स्क्वेअरची व्हॅल्यू इथं मायनस किती आहे बरोबर. ए स्क्वेअर इज इक्वल टू -9. मग हे कसं लिहायचं इथं तुम्हाला ए स्क्वेअर इज इक्वल टू -9 इज इनव्हॅलिड. कारण आपला ए हा रिअल नंबर आहे सो ती इनव्हॅलिड झाली. म्हणजे आपला आन्सर काय आलं, जी व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे ती आली ए स्क्वेअर इज इक्वल टू 16. ए स्क्वेअर जर 16 झाला तर ए किती होईल, ए झाला ±4 बरोबर. आता ए वरून मला बी च्या व्हॅल्यू काढायच्या. सो बीचं इक्वेशन बघा एकदा काय आहे. बीचं इक्वेशन आहे 12/a. ओके बीचं इक्वेशन काय 12/a. मग इथं पुन्हा सेम इफ ए इज इक्वल टू जर तुम्ही ए ची व्हॅल्यू जर +4 घेतली तर बी इज इक्वल टू काय 12/a. ए ची व्हॅल्यू 4, बी झाला 3 बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही ए ची व्हॅल्यू -4 घेणार आहेत तर बी कोण आहे 12/a. ए ची व्हॅल्यू आता -4, हा काय होईल -3 बरोबर. ओके म्हणजे बघा काय आला आता आपला आन्सर आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ, क्वेश्चन काय होता आपला स्क्वेअर रूटमध्ये, आपला क्वेश्चन आहे 7 + 24i. ओके से होईल 7 + 24i इज इक्वल टू काय आपला हा a + ib बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट एका स्टेपमध्ये कसं लिहायचं, इथं प्लस और मायनस लिहायचं इन ब्रॅकेट. ओके हां ए ची व्हॅल्यू 4 घ्या, बी ची व्हॅल्यू काय घ्या 3. पहिली आलेली व्हॅल्यू इथं पुट करून टाकायच्या. सॉरी इथं स्क्वेअर रूट झाला माझ्याकडून, इथं स्क्वेअर रूट नाही. स्क्वेअर रूटमध्ये 7 + 24i इज इक्वल टू काय असतो a + ib. सो प्लस और मायनस ए ची व्हॅल्यू 4, बी ची व्हॅल्यू 3 × i. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 7 + 24i. ठीक आहे. बघून घ्या परत एकदा काय केलं आपण. ए + ib कन्सिडर केलं, त्यानंतर आपण घेतला स्क्वेअर ऑन बोथ साइड. ओके परत रिअल नंबर सेपरेट केले, इमॅजिनरी नंबर सेपरेट केले. त्यानंतर बाय यूजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इथं बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि तो बी मी पुट केला ह्या इक्वेशनमध्ये परत. सो आपल्याला कोणतं इक्वेशन भेटतंय परत, क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. परत ए स्क्वेअरची व्हॅल्यू मी एक्सपोर्ट केली, याचे मी फॅक्टर्स फाइंड आउट केले. एक व्हॅल्यू आपली असती ऑलवेज इनव्हॅलिड येणार, एक व्हॅल्यू ती एक व्हॅल्यू माझी इनव्हॅलिड आली पण. ठीक आहे एच्या 2 व्हॅल्यू झाल्या प्लस और मायनस. आणि मग आपण फाइंड आउट केला बी, आणि बी फाइंड आउट केल्यावरती डायरेक्ट प्लस मायनसच्या फॉर्ममध्ये आपण इथं लिहून घेतलं. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. बघितला ना सगळं व्यवस्थित. आता क्वेश्चन नंबर त्याच्यामधला पहिल्यामधलाच तिसरा. आता क्वेश्चन असा आहे 1 + 4√3i. 1 + 4 इन द √3i. ओके करूया आपण प्रोसीड आता. सो स्क्वेअर रूटमध्ये ज्याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचं त्याला मी लिहिलं स्क्वेअर रूटमध्ये 1 + 4√3i. तुम्ही आता माझ्यासोबत लिहू शकता. ठीक आहे तुम्हाला प्रोसेस समजलेली. याला मी काय कन्सिडर केलं a + ib. पुढची स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके मग इथं काय होईल बघा, आपलं स्क्वेअर रूट निघून जाईल. इथं झाला 1 + 4√3i इज इक्वल टू इथं a + ib ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे. हां सेम a² + 2abi + b² × i² बरोबर. मग हे झालं a² + 2abi + b². i² ची व्हॅल्यू किती -1 बरोबर आहे. ओके हे झालं बघा. परत a² + 2abi प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन -b². ओके ही व्हॅल्यू कोणाची आहे 1 + 4√3i बरोबर आहे ना. ओके म्हणजेच काय होईल आता हे 1 + 4√3i इज इक्वल टू a² - b². रिअल नंबर मी सोबत लिहिला आणि इमॅजिनरी नंबर इकडं 2ab. सो स्टेटमेंट अगेन बाय युजिंग
व्हॉट? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सांगा लेफ्ट हँड साईडला रिअल पार्ट काय आपला 1 आणि राईट हँड साईडला काय आहे a² मायनस b². त्यानंतर लेफ्ट हँड साईडला इमॅजिनरी नंबर काय आपला 4√3 आणि इकडे कोण आहे 2ab. सेम प्रोसेस. मला काय फाइंड आउट करायचं परत b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो 4√3 हा 2a इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड इज इक्वल टू b. सो 2 ने डिवाइड करा 2 2 जा 4 बरोबर. म्हणजे b ची व्हॅल्यू काय येते आपली b ची व्हॅल्यू येणार आहे वरती किती राहिला बघा रे इथं 2 राहतो हा म्हणजे 2√3 आणि डिनॉमिनेटरला काय a. ही व्हॅल्यू मी कुठं पुट करणार आहे इथं बरोबर. इथं मला ती व्हॅल्यू पुट करायची आहे करेक्ट. म्हणजे काय होईल बघा हे 1 इज इक्वल टू a² मायनस b ची व्हॅल्यू काय आपली 2√3 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर करेक्ट. ओके, सो 1 इज इक्वल टू काय होईल बघा a² मायनस 2 चा स्क्वेअर किती 4 √3 चा स्क्वेअर 3 आणि a चा स्क्वेअर a². म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार झालं 1 इज इक्वल टू इथं a² मायनस 4 × 3 12 अपॉन a². परत काय करणार मी a² ने थ्रू आउट मल्टिप्लाय करणार. 1 ला a² ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल a². इथं a² ला a² ने मल्टिप्लाय केल्यावर a⁴. इथं a² ने मल्टिप्लाय केल्यावरती a² कॅन्सल झाला राहिला 12 फक्त. परत a² ला राईट साईडला घ्या इकडं आल्यावर काय झाला तो मायनस a². ओके, मायनस पुढं काय 12 आहे -12. त्याला मी प्रॉपर लिहून घेतो बघा म्हणजे झालं a⁴ मायनस a² मायनस 12 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता a⁴ कसा लिहिणार मी a² ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a² मायनस 12 इज इक्वल टू 0. अगेन सेम काय करायचं आपल्याला लेट किंवा पुट म्हणू. लेट नाही पुट डायरेक्ट आहे की नाही आपल्याला पुट करायची व्हॅल्यू. वी कॅन राइट हियर पुट a² इज इक्वल टू x करेक्ट आहे. मला a² ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे आता x पुट करायची आहे. ओके, b ची जी व्हॅल्यू आली त्याला पण मी बॉक्स करतो. आपली b ची व्हॅल्यू आहे 2√3 अपॉन a. कारण त्याला मला पुढे यूज करायचं आहे ना. ओके, सो आपलं इक्वेशन काय तयार होईल बघा आता a² च्या ऐवजी मी x पुट केला मायनस त्याचा स्क्वेअर सो स्क्वेअर मायनस a² जागेवरती x मायनस 12 इज इक्वल टू 0. मला सांगा दोन नंबर असे आता हे बघा इथं x चा कोएफिशिएंट 1 आहे 1 × -12 -12 म्हणजे मल्टिप्लिकेशन -12 आलं पाहिजे ॲडिशन -1 किती यस बरोबर सांगताय किती -4 -4 + 3 -4 + 3 झाला -1 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन -12. म्हणजेच काय होईल याला दोन फॅक्टर आपले काय येणार आहेत आता. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिला आम्ही x - 4 दुसरा दिला x + 3 इज इक्वल टू 0. That means x - 4 is equal to 0 or x + 3 is equal to 0. म्हणजे माझी x ची एक व्हॅल्यू 4 येते आहे आणि माझी x ची दुसरी व्हॅल्यू किती येते आहे -3 बरोबर. बट x कोण आहे आपला x आहे a². मग देअरफॉर आपली a² ची व्हॅल्यू झाली एक 4 आणि दुसरी व्हॅल्यू झाली -3. ओके, परत रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह हे पॉसिबल नाही आहे म्हणून काय लिहायचं a² इज इक्वल टू -3 इज इनव्हॅलिड. ठीक आहे ना, इनव्हॅलिड इथे म्हणजे आपलं a² चा आन्सर किती झालं 4. मग सांगा रे a किती होईल +or -2 दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे. परत सेम इफ जर मी a जर 2 घेतला तर b किती होईल बरोबर. त्यासाठी b चं इक्वेशन बघा परत 2√3 अपॉन a. ओके, म्हणजे इथं आला 2√3 अपॉन a. a किती आला पहिला +2 घेतला 2 कॅन्सल झाला म्हणजे किती राहिला b √3 राहिला. आता जर मी a ची व्हॅल्यू -2 घेतली तर b काय होईल 2√3 अपॉन -2. हे मायनस म्हणजे 2 कॅन्सल होईल आणि रूट कसा येईल इथं मायनस बरोबर. ओके, म्हणजेच काय झालं आपला आन्सर आता देअरफॉर इन द स्क्वेअर रूट. प्रॉब्लेम काय होता आपला 1 + 4√3i 1 + 4√3i इज इक्वल टू हे काय होतं a + ib. म्हणजे याचं कसं याला आता +or- इन द ब्रॅकेट a ची व्हॅल्यू 2 प्लस b ची व्हॅल्यू
√3i ब्रॅकेट कंप्लीट. दिस इज द आन्सर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 + 4 √3i. ओके, हे झालं माझं फायनल आन्सर. समजलाय क्वेश्चन? रूट आलं तर घाबरायचं नाही बघा, कारण आपली प्रोसेस तर सेम आहे ना. ओके, आता मला असं वाटतं की तुमची प्रोसेस पाठ व्हायला. सर रिपीट करा ना. हा, रिपीट करू? रिपीट करायचं आहे का? आता जॉईन झालं का श्रेयश? श्रेयश बोलतोय का? हो जॉईन कधी झाला तू भाऊ? हो जॉईन कधी झालं? जॉईन आता. हो ठीक आहे, मग आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पलकडे लक्ष द्या. हेच प्रोसेस रिपीट होणार आहे परत सगळी. ठीक आहे ना? सो एक्झाम्पल नंबर 4 आहे आपलं. 3 + 2 √10i. लक्ष द्या व्यवस्थित. आता काय करायचं आहे आपल्याला? जो कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी जो कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिला आहे त्याचं मी डायरेक्टली स्क्वेअर रूट घेणार. म्हणजे 3 + 2 √10i. ओके, याला काय कन्सिडर करायचं आपल्याला? a + ib. नेक्स्ट स्टेप यांचा करायचा आपल्याला स्क्वेअर. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा मी स्क्वेअर करणार आहे. ठीक आहे. सो इथं स्क्वेअर जर केला लेफ्ट साइडचा तर स्क्वेअर रूट निघून जाईल. इथं राहिला 3 + 2 √10i. आणि इथं काय होईल? a + ib ब्रॅकेट स्क्वेअर. इथं a + ib ब्रॅकेट स्क्वेअरला मला काय यूज करायचं आहे? इथं मला मी यूज करणार आहे a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. सो पहिल्याचा स्क्वेअर झाला a² प्लस इथं 2abi प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर b², आयचा स्क्वेअर i². करेक्ट. हे झालं a² प्लस 2abi प्लस b² आणि i² ची व्हॅल्यू किती असते आहे? -1. सो इट बिकम्स a² प्लस 2abi ॲज इट इज प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस हे झालं b². ठीक आहे. काय करायचं इथं? परत रिअल नंबर सोबत लिहायचे, इमॅजिनरी नंबर सोबत लिहायचे. इथं आपला नंबर आहे 3 + 2 √10i. सो हे झालं 3 + 2 √10i इज इक्वल टू a² - b². यांना मी सोबत लिहिलं प्लस 2abi. ओके. सो इथं स्टेटमेंट काय लिहिणार मी परत? बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. लेफ्ट साइडला आपला रिअल नंबर आहे 3 आणि राईट साइडला रिअल नंबर काय आहे? a² - b². इक्वेट केलं मी दोघं. ओके. नेक्स्ट इकडं इमॅजिनरी नंबर काय बघा? लेफ्ट साइडला 2 √10. आयचा कोइफिशियंट मध्ये इमॅजिनरी नंबर असतो आणि राईट साइडला इमॅजिनरी नंबर कोण आहे? 2ab. बरोबर. इथं मला b फाइंड आउट करायचा आहे. सो b किती होईल बघा? इथं 2 √10 आहे. 2a इकडं मी लेफ्ट साइडला पाठवला. इथं राहिला b. सो परत 2 2 कॅन्सल. ओके. ऑलवेज इथून मला b फाइंड आउट करायचा असतो. सो b ची व्हॅल्यू काय झाली माझी? √10/a. ओके. ही जी माझी b ची व्हॅल्यू आली आहे √10/a. √10 आहे. हां, ती मला कुठं पुट करायची व्हॅल्यू? ही व्हॅल्यू मी पुट करणार आहे डायरेक्टली इथं ह्या बीच्या जागेवरती. ठीक आहे. मग आपलं इक्वेशन काय तयार होईल बघा? ते लेफ्ट साइडला 3 आहे इज इक्वल टू a² मायनस बीच्या जागेवरती काय पुट करू मी आता इथं? √10/a आणि ते इथं बीचा स्क्वेअर आहे. सो हा स्क्वेअर झाला. ओके. सो 3 इज इक्वल टू इथं परत a² मायनस करा स्क्वेअर ह्या टर्मचा. √10चा स्क्वेअर झाला 10. एचा स्क्वेअर काय होईल? a². देअरफॉर a² नी थ्रू आउट मल्टिप्लाय करा. सो हे काय झालं? 3a² इज इक्वल टू a² ला a² नी मल्टिप्लाय केल्यावरती a⁴ आणि इथं a² कॅन्सल होऊन काय होईल? 10 झाला. ओके. पुन्हा 3a² ला घ्या राईट साइडला. इकडं तो मायनस होईल. 3a² - 10. बरोबर आहे. आता याला मी प्रॉपर म्हणजे राईट हँड साइडला 0 आला पाहिजे. सो यू कॅन राईट इट ॲज a⁴ - 3a² - 10. बरोबर आहे. इज इक्वल टू 0. आता याला लिहिणार कसं तुम्ही? a चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं 3a² - 10 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागेल? इथं पुट करा a² ची व्हॅल्यू x
ओके ना. ए स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथं एक्स पुट करणार आहे. मग काय होईल इक्वेशन तयार. इथं एक्स ए स्क्वेअर जागेवर मी एक्स लिहिला त्याचा स्क्वेअर मायनस 3 ए स्क्वेअर जागेवरती काय पुट केला आपण एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. बरोबर. इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. 1 इंटू मायनस 10 किती -10. सो 2 नंबर मला असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -10 आहे करेक्ट आणि ॲडिशन -3 आहे. बोला 2 नंबर कोणते येतील. मल्टिप्लिकेशन -10 ॲडिशन -3. -5 + 2 -5 + 2 येस -5 + 2 कारण दोघांचे ॲडिशन -3 होईल मल्टिप्लिकेशन -10. सो झालं एक्स -5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स + 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच दोघांचं मल्टिप्लिकेशन 0. याचा मिनिंग काय एक्स -5 इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स + 2 इज इक्वल टू 0 असेल. ओके. मग इथून एक्स इज इक्वल टू काय होईल 5. इथून एक्स इज इक्वल टू काय होईल -2. बट एक्स आपण कोणा जागेवरती पुट केलेला आहे ए स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू काय आपली ए स्क्वेअर. ती रिपीट मी इथं पुट करतो. देअरफॉर एक्सच्या जागेवरती आला माझा ए स्क्वेअर इज इक्वल टू 5 और इथं काय होईल ए स्क्वेअर इज इक्वल टू -2. इथं ए स्क्वेअरची व्हॅल्यू माझी मायनस आली आहे. बरोबर. कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नसतो म्हणून इथं काय स्टेटमेंट लिहायचं आपल्याला ए स्क्वेअर इज इक्वल टू -2 इज इनव्हॅलिड. ओके. कारण ए हा आपला रिअल नंबर आहे. मग आपला ए स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला तो झाला 5. मग एची व्हॅल्यू किती होईल रे ± √5 कारण 5चा स्क्वेअर रूट निघत नाही त्याला मी रूटमध्ये टाकलं. ओके. आता मला बीच्या व्हॅल्यू काढायच्यात. सो बी कोण आहे बघा इथं √10/a. बी काय आहे √10/a. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचेत बीसाठी. जर मी एची व्हॅल्यू घेतली √5 तर बी कोण आहे परत बघा बी काय आहे √10/a. सो √10/a याची व्हॅल्यू किती आहे √5 आहे. घ्या एका स्क्वेअर रूटमध्ये ते झालं 10/5 म्हणजेच किती होईल रे हे √2 झालं. बरोबर ना. सो रूटमध्ये दोन्ही पण नंबर. सो तुम्ही एकाच रूटमध्ये त्याला घेऊ शकता. तो 5 2 = 10 √2. आणि इफ आता समजा एची व्हॅल्यू आपण घेतोय -√5 तर बी काय होईल बघा इथं. जर एची व्हॅल्यू मी -√5 जर घेतली तर बी √10/ -√5. बरोबर. सो मायनस इन द स्क्वेअर रूट परत 10/5. सो आन्सर किती -√2. म्हणजे ज्यावेळेस माझा ए +√5 आहे त्यावेळेस बी माझा +√2 येतो आणि ज्यावेळेस माझा ए -√5 आहे त्यावेळेस बी पण किती आला माझा -√2 आला. बरोबर आहे. ओके. मग आपला आता स्क्वेअर रूट काय होईल. सो इन द स्क्वेअर रूट प्रॉब्लेम काय होता आपला. प्रॉब्लेम होता 3 + 2 √10i. सो रूटमध्ये आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं होतं. 3 + 2 √10i इज इक्वल टू होता आपला a + ib. बरोबर. एची व्हॅल्यू मी याला कसं लिहायचं प्लस आणि मायनस करून. प्लस आणि मायनस केल्यावरती म्हणजे प्लस केल्यावरती वरच्या व्हॅल्यूज येतील आपल्या ए आणि बीच्या. मायनस केल्यावरती खालच्या 2 व्हॅल्यू येतील. ओके. मग इथं दिलं मी प्लस मायनस इन ब्रॅकेट एची व्हॅल्यू √5 प्लस इथं √2 आणि मग आय. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2 √10i. ओके. हे झालं माझं फायनल आन्सर. श्रेयश बघ मी परत सांगतो एकदा काय करतोय आपण याच्यामध्ये. आपल्याला गिवन कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. ओके. सगळ्या प्रॉब्लेमला मी एकच स्टेप्स म्हणजे काय केलेत बघा फॉलो करतोय. फक्त नंबर्स चेंज होऊ राहिले. ज्या नंबरचं तुला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे ना त्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं आहे आणि त्याला इक्वेट करायचं ए + ib सोबत. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये मला काय फाइंड आउट करायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये मला फाइंड आउट करायचं आहे ए + ib म्हणजे ए आणि बी फाइंड आउट करायचं. त्यासाठी ही प्रोसेस सगळी. मग काय केलं मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं. मग इथं ए + ibचा स्क्वेअर झाला. ओके. इथं a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून रिअल नंबर इमॅजिनरी नंबर सेपरेट केले. ठीक आहे. मग इथं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर सेपरेट झाले. इथून काय करायचं आहे म्हणजे इमॅजिनरी नंबरवरून मला बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि बी एच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट होणार आहे. ओके. आणि ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची कुठं इथं या इक्वेशनमध्ये जे माझं लेफ्ट साईडला भेटतं आहे. बरोबर. रिअल नंबर इक्वेट केल्यावरती प्रत्येक ठिकाणी तेच करतोय बघ. इमॅजिनरी नंबरमधून इक्वेट केल्यावरती बीची व्हॅल्यू मला एच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट करायची आणि ती इकडं पुट करायची आहे. ओके. नोट्स भेटल्यावरती तू सगळे क्वेश्चन्स बघू शकतो परत.
सो नेक्स्ट काय झालं मग, याला मी सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यावरती a⁴ फॉर्ममध्ये इक्वेशन तयार होतं आहे. दिसतं की हे इक्वेशन जे माझं तयार झालं आहे ते a⁴ फॉर्ममध्ये तयार झालं इक्वेशन. पण a⁴ फॉर्ममध्ये आपल्याला सॉल्व नाही करता येत, म्हणून मी याला काय केलं, a² × स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं आणि a² व्हॅल्यू मी पुट केली x. जर a² व्हॅल्यू जर x पुट केली तर हेच इक्वेशन काय झालं माझं क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये तयार झालं. सो आपण त्याचे फॅक्टर पाडू शकतो, बरोबर. सो फॅक्टर पाडल्यावरती काय होतं, आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटतात. परत एक्सची व्हॅल्यू रिटर्न काय पुट करा, a², कारण मी a² जागेवरती x घेतला होता. मग परत मी इथं a² घेतला, बट a² माझी एक व्हॅल्यू इथं निगेटिव्ह येते, दिसते का, ही व्हॅल्यू माझी निगेटिव्ह आलेली आहे. ओके. कधी पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल नंबर आपण जो कन्सिडर केला आहे, रिअल नंबरचा स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून हे काय झालं, इनव्हॅलिड झालं. ए माझा रिअल नंबर आहे, ओके, आणि त्याचा स्क्वेअर मायनस येतोय, सो इट इज नॉट पॉसिबल. सो त्याला इनव्हॅलिड म्हणायचं. सो एक व्हॅल्यू माझ्याकडे राहिली कोणती, a² = 5, बरोबर. ती खाली घेतली, परत मी a² = 5 त्याचा स्क्वेअर रूट घेतला. सो स्क्वेअर रूट काय होईल, +or- दोन्ही पॉसिबल असतं, बरोबर. प्लस और मायनस √5. मग ज्यावेळेस एची व्हॅल्यू माझी √5 आहे त्यावेळेस मी बी फाइंड आउट केला. हे बीचं इक्वेशन आलं कुठून, हे बघा इथं येते बीचं इक्वेशन, दिसलं का. इथं मी बी ऑलरेडी काय केलं होता, मार्क केला होता. हे माझं बीचं इक्वेशन आहे, ओके. इथून मला बी भेटला. मग इथून मी बी फाइंड आउट केला एच्या व्हॅल्यूज पुट करून. सो एच्या जर 2 व्हॅल्यू आहे माझ्याकडे तर बीच्या 2 व्हॅल्यू झाल्या. मग फायनली परत स्क्वेअर रूट a + IB होता. ए आणि बी मी दोन्ही फाइंड आउट केलं. एकाच स्ट्रोकमध्ये जर तुम्हाला आन्सर लिहायचं असेल, मी पहिलं एक्झाम्पल सांगितलं आहे फर्स्ट की दोन्ही पण आन्सर कसे काढायचे, ऑर करून, किंवा मग डायरेक्ट इथं काय करतो आपण, डायरेक्ट काय करायचं आहे, प्लस और मायनस लिहायचा ब्रॅकेटच्या बाहेर आणि पहिल्या ज्या व्हॅल्यूज आल्या त्या पुट करून द्यायच्या ए आणि बीच्या. म्हणजे जर प्लस असेल ना तर मला बघ एची व्हॅल्यू √5, बीची व्हॅल्यू √2. सो हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल या व्हॅल्यूजला. आणि जर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर हे पण मायनस होईल, ए आणि बी सुद्धा मायनस होईल. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूजसाठी इक्वेशन काय होतं आहे आपलं, सॅटिस्फाय होतं आहे. ओके. सो ह्या स्टेप्स होत्या आपल्या. आय होप समजलं असेल तुला. श्रेयश. हो सर. ओके ठीक आहे. हां, आता याच्यामधला एक लास्ट प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम डिटेक्ट करतो इथं लगेच. तुमच्या सगळ्यांकडं नोटबुक वगैरे असतीलच. काय करायचं आहे बघा, आन्सर आपल्याला काढायचं आहे लगेच, पण मी आन्सर आता एक्सपेक्ट करतो तुमच्याकडून. ओके. सो 5 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 2 इन ब्रॅकेट 1 - √3i. ओके. काय करून घ्या, याला सिम्प्लिफाय करून घ्या. सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. सो हा झाला 2 × 1 2 - 2 √3i, बरोबर आहे. सो आपला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे बघा आता, तो कोणता आहे, 2 - 2 √3i. याचं मला काय फाइंड आउट करायचं आहे, स्क्वेअर रूट. सो ज्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे त्याला मी लिहिलं स्क्वेअर रूटमध्ये 2 - 2 √3i = काय लिहिणार मी इथं, a + IB. ओके. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. चला करा स्टार्ट. मला आन्सर सांगा काहीला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. हे झालं 2 - 2 √3i = इथं होईल a + IB ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. ज्यांना नाही समजलं अजून ते बघा, मी हे सॉल्व करून देतोय तुम्हाला तसंही, बट बाकीच्यांनी सॉल्व करा. a + IB ब्रॅकेट स्क्वेअर काय झाला, हा a² + 2abi + b² × i². So we get here a² + 2abi + b². i² ची व्हॅल्यू किती असती आहे, -1. सो रिअल नंबर a² आणि हा b² × -1 झाला -b². यांना मी सोबत लिहिलं आणि प्लस इथं आला 2abi. ओके. व्हॅल्यू कोणा झाली, 2 - 2 √3i याची. सो इथं काय देणार मी, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सांगा रिअल पार्ट काय आपला, लेफ्ट साईडला रिअल पार्ट आहे 2 = राईट साईडला रिअल पार्ट असतो आपला a² - b². ओके. राईट हँड साईड लेफ्ट साईडला इमॅजिनरी पार्ट किती आहे, -2 √3 आहे. मायनस साईन घ्यायला विसरू नका, मायनस आता, बरोबर. -2 √3 आणि इकडं कोण आहे, 2ab. इथून मला b फाइंड आउट करायचं आहे. सो -2 √3 अपॉन इथं घेतला मी 2a = b. इथलचा 2 इथलचा 2 काय झाला, कॅन्सल.
बरोबर. म्हणजे बी किती राहतोय बघा, वरती राहतो -√3 आणि डिनॉमिनेटरला किती येतोय ए. ही व्हॅल्यू मी इथं पुट करणार आहे. म्हणजे आपलं हे झालं 2 इज इक्वल टू a² मायनस √3 अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. सो 2 इज इक्वल टू a² मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस असतो, √3चा स्क्वेअर झाला 3 अपॉन a². आता काय करणार आपण, थ्रू आउट a² मल्टिप्लाय करणार. a² मल्टिप्लाय केल्यावरती झालं हे 2a², a² इंटू a² झाला a⁴. ओके. आणि इथं काय होईल, -3 बरोबर. म्हणजे झालं बघा a⁴ मायनस 2a² मायनस 3 इज इक्वल टू 0. a⁴ ला आपण लिहू शकतो a² ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2a² मायनस 3 इज इक्वल टू 0. आता काय पुट करणार परत आपण, a² ची व्हॅल्यू x पुट करणार आहे, बरोबर आहे. हां, इथं बीच्या व्हॅल्यूला एक बॉक्स करायचा आहे आपल्याला, कारण ही मला पुढे यूज करायची आहे. आणि इथं एची व्हॅल्यूला a² च्या व्हॅल्यूला एक बॉक्स करायचा आहे. ओके. हां, सांगा मग a² जागेवर मला x पुट करायचं. हे झालं x² मायनस 2 a² ची व्हॅल्यू x मायनस 3 इज इक्वल टू 0. x² चा कोइफिशियंट 1 आहे. 1 इंटू -3 -3. 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -3 ॲडिशन -2 आहे. ते 2 नंबर येतात -3 आणि +1. ओके. सो आपल्याकडे इक्वेशनमध्ये काय आलं, फॅक्टर्स x -3 पहिला फॅक्टर, दुसरा x + 1 इज इक्वल टू काय करायचं असतं 0. म्हणजेच x -3 ची व्हॅल्यू 0 आहे किंवा x + 1 इज इक्वल टू 0 आहे. सो x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1. करेक्ट. बट x कोणा जागेवरती पुट केला होता आपण, a² च्या जागेवरती. मग रिटर्न त्या व्हॅल्यू मला पुट करावं लागतील आता. मग a² ची व्हॅल्यू झाली +3 और a² ची व्हॅल्यू झाली माझी -1. इथं a² हा आपला रिअल नंबर आहे. रिअल नंबरचा स्क्वेअर जर निगेटिव्ह येत असेल तर इम्पॉसिबल असतं. म्हणून काय लिहायचं, a² इज इक्वल टू -1 इज इनव्हॅलिड. म्हणजे आपल्याकडं a² ची व्हॅल्यू काय आली, a² झाला 3. मग ए काय होईल, ± √3, कारण 3चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून याला लिहिलं मी ± √3. ओके. आता जर माझ्याकडे एच्या 2 व्हॅल्यूज आहेत तर बीच्या पण 2 व्हॅल्यूज येतील. जर ए जर माझा +√3 आहे तर बी काय येईल बघा, बीचं इक्वेशन काय आलं बघा वरती, बी आला होता -√3 अपॉन ए. ओके. बी काय आपला -√3 अपॉन ए. एची व्हॅल्यू काय आली आपली √3. √3 कॅन्सल, बी झाला -1. आणि ज्यावेळेस मी एची व्हॅल्यू घेणार आहे -√3 त्यावेळेस बीची व्हॅल्यू काय येईल, -√3 अपॉन -√3. मायनस मायनस प्लस होईल, √3 कॅन्सल, +1. म्हणजेच आपला जो स्क्वेअर रूट आहे, काय होता स्क्वेअर रूट, प्रॉब्लेम होता आपला 2 - 2√3i. 2 - 2√3i, त्याला आपण काय कन्सिडर केलेलं होतं, a + ib. ओके. सो फायनल स्टेप राहिली फक्त आपली आता. देअरफॉर इन द स्क्वेअर रूट 2 - 2√3i, ए ची व्हॅल्यू एकत्र लिहिल्यावर कसं लिहिणार मी, हे प्लस मायनस करून डायरेक्ट. ए ची व्हॅल्यू √3 आहे, बी ची व्हॅल्यू -1 आहे. ए ची व्हॅल्यू √3 आहे, बी ची व्हॅल्यू -1 आहे. सो -i. 1 इंटू i काय झाला, -i. एक मिनटं, -√3 प्लस और मायनस इन ब्रॅकेट √3 - i इज द फायनल आन्सर. ओके. कोणाकोणाचं आन्सर आलं होतं रे, बोला. कोणी कोणी सॉल्व केलं, सर माझं आलं होतं. ओके, व्हेरी गुड. साक्षी गिरवले आलता का आन्सर? हो सर. ओके. आज श्रावणी दिसत नाही मला, श्रावणी सुपेकर नाही वाटतं. सिद्धी आलता का आन्सर? प्रेम? हो सर. ओके, व्हेरी गुड. मी आता 1-2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देतो, म्हणजे आपला स्क्वेअर रूटचा टॉपिक क्लिअर झाला आज. ओके. हे बघा, स्पीड मॅटर करतो आपल्याला, ठीक आहे ना. अगोदर ॲक्युरेसी इम्पॉर्टंट आहे, आपले आन्सर करेक्ट यायला पाहिजेत. ज्यावेळेस तुमचे आन्सर करेक्ट यायला लागतील ना, तुमचा स्पीड आपोआप वाढणार आहे. ओके. फक्त नंबर्स चेंज होतात रे याच्यामध्ये. नंबर्स चेंज झाल्यावरती तुम्ही कसंही सॉल्व करू शकता याला. सो होमवर्क, बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला होमवर्क देऊ राहिलो आज. सो कंप्लीट करा. होमवर्क तुम्हाला करायचा आहे. क्वेश्चन सेम आहे, फाइंड द स्क्वेअर रूट.
आणि एक 2 3 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे -16 + 30i. दुसरा क्वेश्चन आहे 18i. फक्त 18i हा, याच्यामध्ये रिअल नंबर नाही आहे, सिम्पल आहे खूप तो. आणि नंबर 3 - 4i. ओके, एवढे 3 क्वेश्चन तुम्ही करावेत सॉल्व, म्हणजे तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं कोणी आणि सांग म्हटलं हे स्क्वेअर रूटचा प्रॉब्लेम सॉल्व कर, तर तुमच्या स्टेप्स लगेच कळायला पाहिजेत काय येतात. ओके, एवढी प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे एका टॉपिकवरती. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा पूर्ण मी रेकॉर्डिंग करतो.